नित्य नेम नाम तुझ्या असा निर्धार होता. त्यामुळे म्हटले मी जाईन, पण ज्या देवाच्या कमरेवर हात नाही तिथं मी पाया पडायचा नाही आणि तिथे मी लोटांगण पण घालणार नाही. बरं जा म्हटले. ज्ञानोबाराय पंढरीरायाच्या दर्शनाला आले आणि ज्ञानोबारायाने हात जोडून परमात्म्याला विनंती केली, देवा मला तीर्थयात्रेला जावंसं वाटतं. देव म्हटलं चांगलं आहे की तीर्थयात्रेला जावंसं वाटतं, चांगलं आहे ना. नाही पण अडचण अशी आहे, माझ्या बरोबर नामदेवराय असावेत असं मला वाटतं. भगवंताला जरा जड वाटलं, कारण नामदेवाशिवाय भगवंताला सुद्धा करमत नव्हतं. नामदेवरा त्यांच्या अंतःकरणाला जड वाटलं भगवंताच्या. म्हटले ज्ञानोबाराय तुम्ही इच्छा करताय म्हणून मला होकार द्यावाच लागेल. तुम्हाला नाही म्हटलं तर तुमचं अंतःकरण दुखवणार. म्हणून नामदेवरायांना बोलवून घेतलं भगवंतानी आणि परमात्म्याने नामदेवरायाची अशी समज काढली, नामदेवा अरे प्रत्यक्ष परब्रह्माची मूर्ती ज्ञानोबाराय तुझ्या संगतीची इच्छा करताय, केवढं भाग्य आहे. तुझ्यासारखा भाग्यवान, तुझ्यासारखा दैवान दुसरा कोणीच नाही. करी तसे आदर संगती. ज्ञानेश्वर महाराजांनी संगतीची इच्छा केली. आता देवाने आज्ञा केल्यानंतर नामदेव काय नाही म्हणतील का नामदेवराय? नामदेवराय म्हटले मी जाईन, पण माझी एक अट आहे, मी जिथं जाईन तिथं एखादा देव बघत नाही का, पण ज्या देवाच्या कमरेवर हात नाही त्याच्या मी पाया पडायचो नाही. त्याच्या पाया पडायचो नाही, त्याचं दर्शन घ्यायचं नाही म्हटलं. नामदेवराय म्हटलं ठीक आहे जातो. गेल्यानंतर पुढे एक प्रसंग असा आला, नामदेवरायाने आणि कुठल्या देवाला मी लोटांगण पण घालणार नाही, कारण नामदेवरायांचा निर्धार होता, सगळ्या साधू संतांना निर्धार होता नाही का. लोटांगण घालायचं झालं तर तुझ्याच चरणाजवळ घालीन, लोटांगण घालायचं झालं तर तुझ्याच महाद्वारामध्ये घालीन, दुसऱ्या कुठे तू लोटांगण घालणार नाही. आपण म्हणतो घालीन लोटांगण वंदीन, आता आपल्यात बरं आहे. नाही तर काय घालीन लोटांगण म्हटलं की माणसाची लोटांगण घालतात, केवढे भाग होतात तिथे. हा निर्धार केलेला आहे बघा तुम्ही. अभंगाचा अर्थ कसा आहे, घालीन लोटांगण मी तुझ्या चरणी, तुझ्या द्वारात लोटांगण घालीन, तुझ्या चरणाला वंदन करीन आणि तुझं रूप डोळ्याने बघीन. ते बघायचं राहिलं बाजूला, आपलं मोकळं झालं तिला मारलं की मोकळं. म्हणून लोटांगण जर घालायचं झालं तर तुझ्या द्वारामध्ये घालीन, दुसऱ्या कुणाकडे नाही. लोटांगण तुझ्या हा निर्धार आहे साधू संत. हेची माझे तप, हेची माझे दान, हेची अनुष्ठान नाम तुझे, हाची माझा धर्म, हाची माझा कुळाचार, हाची माझा नित्य नेम नाम तुझ्या असा निर्धार होता. त्यामुळे म्हटले मी जाईन, पण ज्या देवाच्या कमरेवर हात नाही तिथे मी पाया पडायचा नाही आणि तिथे मी लोटांगण पण घालणार नाही. बरं जा म्हटले. गेल्यानंतर पुढे प्रवास करता 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 तहान लागली. तहान लागल्यानंतर नामदेवराय व्याकुळ झाले. आता ज्ञानोबाराय योगी होते ना, त्यांनी लगिमेचं रूप धारण केलं आणि त्या खोल विहिरीमध्ये तळाला पाणी होते. लगिमेचं रूप धरलं. ज्ञानोबाराय पाणी पिऊन आले तर नामदेवराय कसं पाणी पिणार? नामदेवाला सांगितले, ज्ञानोबा म्हटले मी तुला पाणी आणतो ओंजलीमध्ये. म्हटलं मी पिणार नाही, दुसऱ्याच्या ओंजलीत मी पाणी पिण्याचं आहे म्हटलं. मग ज्ञानोबारायांना आपलं थांबावं लागलं ना की. मग त्या ठिकाणी पंढरीरायाचा धावा केला. ते मारवाड देशामध्ये, मारवाडमध्ये वीर आहे आणि भगवंताचा धावा केल्यानंतर ती वीर तव गडगडीत कुपे उतके ओसंडला. ती वीर अशी भरून भरून व्हायला लागली
हा निर्धार नामदेवरायांचा होता. म्हणून नामदेवरायांची भक्तीची ख्याती अनेक उदाहरणं आहेत बरं का. जसं पंढरपुरामध्ये नामदेवराय पांडुरंगाचे उपासक, नामदेवराय पांडुरंगाची उपासना करायची. आणि त्याच ठिकाणी परिसा भागवत नावाचा एक भक्त होता. परिसा भागवताला रुक्मिणी प्रसन्न झाली आणि एक परीस दिला. परीस दिल्यानंतर काय कमी आहे? परीस मिळाल्यानंतर काय कमी आहे? लोखंडाला कुठल्या धातूला परीस लावला की त्याचं सोनं. म्हणून परिसा भागवताची परिस्थिती अगदी श्रीमंतासारखी होती. एक वेळ काय झालं, परिसा भागवताची बायको आणि नामदेवरायांची पत्नी राजाई धुणं घेऊन चंद्रभागेवर धुवायसाठी आल्या. आता बायकांच्या भेटी झाल्यानंतर मग त्या काय 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 बोलती नाही का. भेटी झाल्यानंतर ती परिसा भागवताची बायको म्हणायला लागली, तुझा नवरा पांडुरंगाची उपासना करतो, मग तू काही देत नाही का तुला? तर हिला काय माहितीये तू की मागणाराच्या 1000 पटीने देणार आहे. हे घेणं घे निरपेक्ष आहेत ना, यांची नकटी भक्ती नव्हती नाही का. भागवतामध्ये निरपेक्ष भक्तीला नाकाची भक्ती म्हटलेलं आहे आणि अपेक्षा करणारी भक्तीला नकटी भक्ती म्हटलेली. म्हणून हिला काय माहिती त्या परिसा भागवताच्या बायकोला की हा मागणाराच्या 1000 पटीने देणार आहे. बाप उदार देवा परी विथू, याचक स्वच्छ याचकाने 1000 मागितलं 10 पटीने देणार. हे मागत नाही. उपमान्यू बाळ अशी उदाहरण आहेत नाही का. किंवा देव देवने उदार भक्ता देतो अमर पदे, देता वर म्हणे ब्रह्मानंद कोंदे, देखा अजया मेळ, सगळ्यांचा उद्धार केलेला उदार आहे. उपमान्यू बाळ अज्ञान होतो आणि तो आपल्या आईकडे हट्ट धरायचा, आई मला दूध हवंय. परिस्थिती गरीब होती, कुठला बी दूध आणणार. आश्वस्तामा त्याचं नाव नाही का. मग आश्वस्तामा दूध मागायचं. मग ते आई काय करायची, पिठात पाणी कालवायचं आणि त्याला दूध द्यायचं. ते घटा 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 पियात. त्याला काय माहिती दूध काय, दुधाची चव कशी. एक दिवशी त्या पोरातनी खेळता 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 राजवाड्यामध्ये गेला आणि त्याला खरं दूध पियाला मिळालं. म्हटलं आई तू मला फसवतेस, खरं दूध काय ना ते मी आज पियालो. आई सहज म्हणते आपली परिस्थिती गरीब आहे, देवाने आपल्याला ती परिस्थिती दिली नाही, कुठं दूध आहे तुला. देव तो म्हटलं देव कुठे आहे, देव कुठे आहे. ते आई सहज बोलली देव लांब रानामध्ये. मग त्याने निर्धार केला अनेक उपमान्यो धावा सुरू केला. बरं आता 5 वर्षाचं पोर, त्याला वाटेने सुद्धा चालताना किती. आणि धावा केला. भगवंताला अडवल्यानंतर 2 अशी उदाहरणं आहेत. एक ध्रुवाचं उदाहरण, ध्रुव बाळाला सावत्र आईने मांडीवरून खाली ढकलून दिल्यानंतर
ते आई सहज बोलले, अरे बाळा तुला ती मांडी दिली म्हणजे कोण देव असा कुठला, देवाने दिली नाही असं म्हणलं. तेव्हा त्यावेळेला ध्रुव बाळाने सुद्धा आराधना केली आणि ध्रुव बाळा आराधना करायला बसलेले असताना महर्षी नारद आले तिकडे. काय रे कशासाठी आराधना करतेस? तर म्हटलं मला देवाला भेटायचंय. देव मला भेटेल ना? तर नारद काय म्हटले माहितीये, हे समोर चिंचेचं झाड आहे ना, त्याचं एकूण एक पान गळून पडून तेव्हा तुला देव भेटेल. आपल्यासारखा ध्रुव असता तर म्हटलं असता बरं झालं. पण त्याला एवढा आनंद झाला ते टिरा ठोकवायला लागला. म्हटलं एवढी पानं गळून काय ना पण मला देव भेटणार निर्धार. आणि त्यावेळेला मग परमात्मा आले. त्याला काय स्तुती करता येते देवाची? आपला शंख त्याच्या गालाला लावला. ही घटना कुठे घडली? मधुवनात. ना तरी मधुवनी ध्रुवाशी गेली, जैसे कपूर शंख शिवतले. मग वेदाची मती ठेले ते लागला बोलतो. त्याच्या गालाला शंख लावल्यानंतर धाड धाड वेद काय बोलतोय, अशी उदाहरणं आहेत. पण 5 वर्षाचा उपमन्यू बाळ आराधना केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे रे तुला? वाटीवर दूध. वाटीवर दूध. आता देणारा मागणाराच्या 1000 पटीने देणार आहे. देणाऱ्याने विचार केला ह्याला वाटीवर दूध दिलं तर आपल्या इज्जतीची नाही का निंदळी निघतील जगामध्ये. लोक हसतील आपल्याला, आपले आबरू जागेवर आहे की नाही देणारा विचार करायला लागला. अरे म्हटलं वाटीवर दूध काय करतोस? ना तरी उपमन्यू बाळ दूध मागू आला नाही उपमन्यू पुढे दुर्जिटी ठेविली जैशी, अशी एक उभे म्हणून असं म्हटल्यानंतर वाटीभर दूध काय मागतोस? मग भगवान प्रसन्न झाले. आपण सांगतोय कशासाठी? देणारा मागणाराच्या 1000 पटी देणारा आहे, पण हे मागत नव्हतं.